नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ रील शूटची धुंदी धोकादायक ठरत आहे. पनवेल टी पॉइंट परिसरात विमानांचे लँडिंग टेक ऑफ पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. यामुळे परिसरात कोंडी वाढली असून आतापर्यंत 3 गंभीर अपघातांची नोंद झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी व्ह्यू कटर बसवण्याची मागणी केली असून नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जे बाहेर उभारतात त्याच्यामुळे आतापर्यंत ह्या एरियामध्ये 3 प्राणघातकी अपघात झाले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही आणि पनवेल शहर पोलीस यांनी वारंवार नॅशनल हायवे अथॉरिटीला पत्र करून ह्या व्ह्यू कटर बसवण्याबाबत आम्ही पत्र केलेलं आहे. आम्ही नागरिकांना आव्हान करतो की या ठिकाणी लँडिंग न पाहता आणि आपल्या जीवाची काळजी करावी. या ठिकाणी प्राणघातकी अपघात होत आहेत. आम्ही वारंवार या ठिकाणी पेट्रोलिंगही नेमत आहोत आणि आम्ही वारंवार आत्ता देखील आम्ही बऱ्याच नागरिकांची नागरिकांना जाण्यासाठी आम्ही आवाहन केलं आहे. आणि तसेच भविष्यामध्ये ते आपण पुण्यामुळे वारंवार पेट्रोलिंग देत आहोत आणि जे काय रोड फीचर्स आहेत जेणेकरून आपण होणार नाही त्याची आम्ही दक्षता घेत आहोत. धन्यवाद. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळांचे आगमन आणि प्रस्थान सुरू झाल्यापासून साधारण संध्याकाळच्या वेळेला नागरिक मोठ्या संख्येने त्या विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ बघण्यासाठी गर्दी करतात आणि आपली वाहने रस्त्यावरच लावतात. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर आम्ही रोज तिथे पोलीस बंदोबस्त लावून नागरिकांना विनंती करतो की आपण इथे थांबू नका. त्याच्याने अपघाताचं प्रमाण पण वाढलेलं आहे. त्याच्या विरुद्ध बाजूला आतापर्यंत 3 प्राणांतिक अपघात झालेले आहेत. परंतु आम्ही किती विनंती केली तरी नागरिकांचे येण्याचे प्रमाण तिथे सेल्फी काढणे, व्हिडिओ काढणे, नंतर ते यूट्यूबसाठी व्हिडिओ काढणे असे मोठ्या प्रमाणावर ते चाललेलं आहे. मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी त्या संदर्भात आता कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच ती व्ह्यू कटर तिथे लावणार आहेत. परंतु त्याच्यामध्ये काही वेळ लागू शकतो. त्या काही प्रोसिजर असते. तोपर्यंत नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कृपया तिथे उभं राहू नये. ते धोक्याचे आहे. त्याच्याने त्यांना अपघात होऊ शकतो. म्हणून आम्ही नागरिकांना आवाहन करतोय सध्या पनवेल शहर पोलीस आणि पनवेल ट्रॅफिक पोलिसांतर्फे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.